माझं जास्तीत जास्त लोकांना म्हणजे माझं मेन काम होलसेलचं आहे, तर मी आमच्या चांगल्या व्यापाऱ्यांना तेच सांगतो, तुम्ही क्वालिटी विका. रोज 10 नग विकण्यापेक्षा 1 विका, पण चांगलं विका. म्हणजे चांगलं विकल्यावर 10 वर्ष वापरल्यानंतर गिरायक पुन्हा 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 आपल्याकडे येते. हलकं विकलं 2 दिवसात कलर गेला तर पुन्हा येतच नाही. एखादी गोष्ट सातत्याने केल्यानंतर यश हे मिळतंय, हे निश्चित आहे. म्हणजे माझा आलेला आहे. म्हणजे अलीकडची जी पिढी आहे, मी माझ्या मुलांचं पण उदाहरण देतो. एखादी गोष्ट केली, एका गोष्टी सक्सेस नाही झालं एका मिनिटात समजा, तर ते विषय ड्रॉप करतात, जाऊ दे तिकडे, कशाला, नवीन काय तर करूया. पण एकच गोष्ट जर सातत्याने केली, म्हणजे आम्हाला जे अनुभव आले, तर यश हे 100% आहे. यश म्हणजे तो फक्त यशस्वी क्षण नाही, तर त्यामागची प्रत्येक अडचण, प्रत्येक संघर्ष आणि त्यावर केलेली मात. मिळवलेलं मोठं यश आणि दमदार यशस्वी प्रवास मी उलगडते तुमच्या बरोबर. सक्सेस स्टोरीज विथ भार्गवी चिरमुले या पॉडकास्ट मधून, फक्त रेडिओ सिटीवर. आणि प्रत्येक पॉडकास्टच्या माध्यमातून भेटूया अशा व्यक्तींना ज्यांनी स्वतःचं आयुष्य जिद्दीने घडवलंय आणि आपल्याला दिले नवी प्रेरणा. प्रेझेंटिंग स्पॉन्सर फोर्ट इंटरनॅशनल अकॅडमी, पन्हाळा, कोल्हापूर. असोसिएट स्पॉन्सर सक्सेस अबॅकस अँड वैदिक मॅथ, सातारा. फॅशन स्पॉन्सर चंद्ररूप क्लॉथ स्टोअर, कोल्हापूर. ज्वेलरी स्पॉन्सर अगरवाल गोल्ड अँड सिल्वर. हॉस्पिटॅलिटी पार्टनर द फन अँड इकोटेल हॉटेल, कोल्हापूर. मेकअप डिझाईन हॅपी फेसेस, कोल्हापूर. प्रत्येक स्त्रीच्या मनाच्या संदुकीमध्ये एक गोष्ट लपलेली असते, आणि ती गोष्ट म्हणजे तिचा आवडता दागिना. दागिना हा कधी आधुनिक असतो तर कधी पारंपरिक असतो, पण दागिना हा प्रत्येक स्त्रीला आवडतो आणि हवा हवा असा वाटणारा असतो. पण आजकालच्या काळात सोन्याचे भाव बघता हा दागिना कसा घ्यायचा, तो घ्यायचा का नाही, असे अनेक प्रश्न या बायकांच्या मनात असतात. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर घेऊन एक माणूस आपल्याकडे आलाय, जो अगरवाल गोल्ड अँड सिल्वर कोल्हापूरचा सर्वेसर्वा आहे, आणि तो आपल्याला त्याच्या प्रवासाविषयी सांगणार आहे. भेटूया सुशीलजींना. नमस्कार सर. नमस्ते मॅडम. तुमचं या पॉडकास्ट मध्ये मनापासून स्वागत आहे. थँक्यू. तुम्ही आम्हा सगळ्या बायकांची खूप मनासारखी आणि आवडती गोष्ट म्हणजे दागिना घेऊन येता तुमच्या दुकानाच्या माध्यमातून. पण हे झालं तुमचं, आज तुम्ही काय करताय ते. पण तुमच्या या प्रवासाविषयी आम्हाला काय सांगाल, की तुमच्या पहिल्या दुकानापर्यंतचा आणि तुमच्या पहिल्या काय म्हणतात दागिन्यापासूनचा. ऍक्च्युली आई महालक्ष्मीचा आशीर्वाद आणि आमच्या मामांचे कष्ट होते, म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. मी ऍक्च्युली पुण्यात होतो. पुण्यात 6 डिसेंबर 1994 वडील एक्सपायर झाले. मग त्याच्यानंतर 10वी माझी झाल्यानंतर तिथं कुठंही काम करायचं होतं. मग मला अंगठी घालायची फार आवड होती. मग असं पैसे साठवत मी चांदीची अंगठी घेण्यासाठी मी आणि माझी आई, आम्ही एका कोथरूडमध्ये सराफी दुकान होतं, नाव सांगणं चुकीचं होईल, तर दुकानात गेल्यानंतर तिथल्या वॉचमननी आम्हाला हाकललं की तुमची लायकी नाही, तुम्ही काही इथं सोन्या चांदी दुकानात घेऊ शकत नाही. मग आमच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं, म्हणजे रडली ती. मी म्हटलं काही काळजी करू नको, आपण सर्वात मोठं दुकान आणि चांगले म्हणजे आपली लोकांनी कॉपी करायला पाहिजे असे दागिने आपण घडू. मग त्यानंतर आम्ही आलो कोल्हापूरला. आमचे मामा कोल्हापुरात, मामा आमचे हिम्मत ओसवाल यांच्याकडे जॉबला होते. मग मी म्हटलं मामा काय करणार, काय नाही कर तू. मग त्यावेळेस नवीन आम्ही न्यू कॉलेजला मी ऍडमिशन घेतलं 11वी 12वीला, आणि ते करता करता आम्ही तेव्हा नवीन 1 ग्रॅमची सुरुवात झाली, म्हणजे आता 2000 सालीची गोष्ट आहे. तर करूया. मग त्यानंतर जे आम्ही त्यात पडलो ते आज जवळजवळ 2025 पर्यंत आमचे हे दागिन्यांची आपली सुरुवात आहे. आणि पण मग तुम्ही सुरुवात 1 ग्रॅमच्या दागिन्यांपासूनच केली. तेव्हा दुकान कुठे होतं? भेंडे गल्लीत. म्हणजे आता जिथे आहे नाही, भेंडे गल्लीत पहिला दुकान होतं. ते हिम्मत ओसवाल म्हणून आमचे शेठ होते. त्यांनी आपल्याकडे भांडवल नव्हतं. मग त्यांनी काय केलं, दुकानला भाडं नाही आणि ज्यांचे जे पैसे होते त्याला 70% भागीदारी त्यांची, 30% आम्ही, म्हणजे वर्किंग पार्टनर आम्ही होतो. मग तेव्हा आम्ही 6 लाख रुपये त्यांच्याकडनं भांडवल घेतलेलं, आणि ते करत करत हळूहळू दागिने, जेव्हा 1 ग्रॅमची दागिन्यांची सुरुवात आम्ही केली तेव्हा सर्व सोनार लोकांकडे जात होतो दागिने घेऊन की असं असं आहे. तेव्हा आमची कुचेष्टा लोक करायची, हे काय, आम्ही सोनार, आम्ही काही विकत नाही, किंवा तेव्हा कल पण नव्हता. तेव्हा लोक म्हणायचे घातलं तर सोनच घालणार. असं करत करत हळूहळू करत आज सुंदर बिझनेस आहे. आज मला असं वाटतं 1 ग्रॅमचे लोक जास्त दागिने घेत असतात. होय, सोन्याचा भाव जो आहे जवळजवळ 98,000 रुपये झाल्यापासून, आणि परत रस्त्यावरनं फिरत जाताना चेंज चोरी स्नॅचिंग झाली किंवा बाकीच्या गोष्टी झाल्या, त्यामुळे 1 ग्रॅमला भयानक मागणी आहे आता. आणि प्लस आता दुकान कुठे आपलं? कासार गल्लीत. म्हणजे पूर्ण पेढी आहे जिथे सगळ्या पिढ्या जिथे आहेत. अगदी बरोबर. त्या तिथे तुमचं दुकान आहे. अगदी बरोबर. मग अशा ठिकाणी आपण दुकान घेतलं पाहिजे असं तुम्हाला का वाटलं?
ते महालक्ष्मीची इच्छा होती. ऍक्च्युली ते भेंडे गल्लीतून जेव्हा मी रोज महालक्ष्मीला जात होतो चालत, तर येताना इच्छा असायची रोज. पण कधी बोललो नाही देवीला की मला दुकान पाहिजे, काय पाहिजे. ऑलवेज हॅप्पी होतो. पण असं जाता आता बोर्ड बघितला तिथं गाळा विकणे आहे. मग गाळा विकणे आहे तर ते मालक होते वनकुत्रे म्हणून. त्यांना म्हटलं असं असं देणार आहे का? होय. मग ते ठरलं, झालं, गाळा झाला. आज आपली कोल्हापुरात जवळजवळ 3 शोरूम आहेत. म्हणजे आपल्या सुशील अग्रवाल गोल्ड सिल्वरची 3 दुकान आहेत. तिन्ही कुठे आहेत मग? आपलं मेन दुकान जे आहे ते कासार गल्लीत, दुसरं एक दुकान आहे रंकाळ्यावर आणि तिसरं दुकान बिंदू चौक. अच्छा, म्हणजे तिन्ही सगळी 1 ग्रॅमची पूर्ण 1 ग्रॅम, अँटिक, मोती, कुंदन, इमिटेशन ज्वेलरी पूर्ण. सर, आता आपण जेव्हा बघतो दागिने, तेव्हा दागिन्यांवरती आणि त्या डिझाईनवरती इम्पॅक्ट असतो सिनेमांचा आणि टेलिव्हिजन. अगदी बरोबर. जेव्हा असा एक काळ आला होता जेव्हा मॉडर्न दागिने एकदम जोरदार, म्हणजे हिंदी सिरियल्स मधल्या त्या बायकांचे दागिने आणि हे सगळं बघून, बरोबर, मग आपल्या सगळ्या पारंपरिक दागिन्यांकडे थोडं दुर्लक्ष झालं होतं. अगदी बरोबर. मग काही सिनेमे असे आले ज्याच्यात मराठी कल्चर, मग मराठी असतील, हिंदी असतील, असं खूप आपलं मराठी कल्चर दिसलं. बरोबर. मग लगेच लोकांचा कळ आपल्या पारंपरिक दागिन्यांकडे. अगदी बरोबर. हा ट्रेंड तुम्हाला जाणवतो का? 100% जाणवतोय. कारण की पहिला साज, चिताक हे कोणीच घालत नव्हतं. बरोबर. चिताक तर मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा माझ्या मते वर्षभरात 1 ते 2 विकायचो, होलसेल आणि रिटेल धरून. आणि तुम्हाला पॉडकास्टच्या माध्यमातून सांगते, माझ्याकडे चिताक नाहीये. उद्या तुम्ही आला तुम्हाला गिफ्ट नक्की 100%. तर हे जे जुने ट्रॅडिशनल ज्वेलरी आहे, चिताक आहे, कोल्हापुरी साज आहे, ठुशी आहे, ही फार लेअर लोक वापरत होते. मासोळी आहे. मग नंतर हळूहळू करत जसं हे हिंदी असेल, मराठी असेल, बरेच पिक्चर आणि सिरियल निघाले. शिवाजी महाराजांचा इतिहासांचं जसं झालं, संभाजीराजे, यामुळे एवढी याला मागणी वाढली. आज मॅडम पटणार नाही, चिताक इन स्टॉक आहे. म्हणजे दर महिन्याला कमीत कमी 3 ते 4 हजार चिताक आम्ही विकतोय. बापरे. होय. त्या चिताकमध्ये परत मॉडिफिकेशन झालं. कोल्हापुरी साजामध्ये मॉडिफिकेशन झालं. पहिला साज हा फक्त जवमण्याचा होता. आता साजामध्ये मी डॉक्टरेट आहे. तर साजामध्ये आज ऑक्सिडाइज साज आहे, गोल्डन साज आहे, टेम्पल साज आहे, मोत्याचा साज आहे. असले साजामध्ये कलेक्शन आहे. किंवा चिताकमध्ये पहिला फक्त प्लेन अशी पट्टी असायची आणि हुक असायचं. आता चिताकमध्ये पण वेगवेगळे म्हणजे पट्टीला थोडस डिझायनिंग करणे, कर्व करणे, किंवा 2 टोन म्हणजे गोल्डन आणि सिल्वर याचं कॉम्बिनेशन करणे, सगळं आपल्या दुकानात बघा. आपल्या 100% जायला पाहिजे असं वाटतंय ना ऐकून तरी. सर, हे तर झाले आपले पारंपरिक दागिने. बरोबर. त्याचबरोबरीने आता टेम्पल ज्वेलरीला पण खूप डिमांड आलाय. साऊथच्या ज्वेलरी. बरोबर. ती आहे दिसायला बऱ्यापैकी सगळे देवी आणि सगळे असतात, पण त्याचं फिनिश वेगळं असतं. बरोबर. त्याचाही डिमांड वाढलाय. तर तो तुम्हाला जाणवतोय डिमांड वाढलाय? हो, आपल्या दुकानात ते आहे आणि त्याचा पण फार हे वाढले. टेम्पल ज्वेलरी अलीकडे लोक त्याला टेम्पल म्हणतात किंवा रेड ऑक्सिडाइज म्हणतात. तर याचा कलर म्हणजे गोल्डन जो कलर आहे तो आपला प्युअर आपण सोन्याचा म्हणतोय. आता आज तुम्ही जो धारण केलेला आहे तो टेम्पलचा. मला सांगायला आवडेल की हे अग्रवाल सिल्वर आणि गोल्ड मधनच मिळालेलं मला आहे. थँक्यू. तिकडचंच आहे हे. तर टेम्पलला काय होतंय की गोल्डन बरेच लोक आहेत ज्यांना भपके वजापणा आवडत नाही, असं गोल्डन डार्क नको आहे, त्यांच्यासाठी हे केलंय. याला फक्त गेरूमध्ये थोडंसं लाल केलं जातंय. ऍक्च्युअली दागिना गोल्डनच येतोय. सुरुवातीला जेव्हा आपण तयार करतो तो गोल्डनच असतोय. त्याच्यानंतर थोडंसं लाल त्याला आमच्या भाषेत गेरू म्हणतात. आणि टेम्पल ज्वेलरी, मग त्याचं नाव लोकांनी वेगवेगळे केले. कोण टेम्पल म्हणतंय, कोण पुतळी म्हणतंय, किंवा कोण रेड ऑक्सिडाइज म्हणतंय. एवढाच प्रकार. पण सर, हा जो ट्रेंड बदलतो तो तुमच्या स्टॉकवर पण त्याचा परिणाम होतो? 100% मॅडम. म्हणून दर 3 महिन्याला, दर 6 महिन्याला आम्हाला 50% ऑफ, मान्सून सेल आलं, काय ना काय तर वट्टपौर्णिमा आली, काय ना काय तर ऑफर काढून डे स्टॉक. कारण की गोल्डला तुमचं काय होतंय की तुमच्याकडे आज 1 किलो भांडवल आहे. आज गोल्ड तेव्हा 40,000 होतं, आज 98,000 झालं. विकल्यानंतर 50 लाख प्रॉफिट आहे. पण इमिटेशनला जर माझ्या दुकानात आता 1 कोटी रुपयाचा माल असेल तर उद्या सेकंड डेला त्याची व्हॅल्यू 10 लाख पण होत नाही. कारण की त्याचं कोण विकत घेणार नाही. हौशेला मोल नाही, तसा माझा आहे तो माझाच. एक्झॅक्ट. बरोबर. म्हणजे मी उद्या वाटलं बाबा ही लाईन चेंज करून आपण नवीन कुठल्या लाईन मध्ये जायचं म्हटला तर माझ्याकडे जो स्टॉक आहे त्याची पूर्ण व्हॅल्यू 0. कारण की तो विकणार कधी, सेल होणार कधी, त्याच्या पुढे आहे. पण मग सर, आता पुढची पिढी पण या बिझनेस मध्ये येते, तर तुमच्या घरनं काय त्याचा एक? आता मॅडम मला तर 2 पोरंच आहेत. तर मला तर वाटत नाही माझी पोरं या लाईन मध्ये येतील असं वाटतंय आता. आणि पुढे काय होईल माहित नाही. कारण की अलीकडचं शिक्षण, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, कारण की कस्टमर करताना बऱ्याच गोष्टी, आणि हे व्हॉट्सअपमुळे काय झालंय, पहिला तसं नव्हता. म्हणजे जर तुम्ही 2000 ते 2000
16-17 म्हणजे लॉकडाऊनच्या आधीचा जर काळ बघितला तर लोक एकमेकांवर फार म्हणजे माझ्याकडे असे कस्टमर होते, जरा माझं एक 10,000 बजेट आहे, मला हे पाहिजे आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने द्या. पण आता तसं नाहीये. एक गोष्ट घेताना ते व्हॉट्सअपला यांना पाठव, त्यांना पाठव, मैत्रिणी पाठव, नाही असं नाही तसं नाही घालून. त्यामुळे जसं ऑनलाईन आल्यापासून त्यात जे मोठमोठे अमेझॉन असेल किंवा बाकीच्या ऑनलाईन वेबसाईट ज्या आल्यात, लोक क्वालिटी नाही बघत. आज समजा माझ्याकडचा एकच दागिना 1,000 रुपये प्राइसचा आहे, तोच ऑनलाईनला 200 रुपये दिसतोय, पण त्याच्या आतलं बेसिक मेटल काय आहे. तर एक वाईट कसं आहे की आपण जो दागिना तयार करतो तो पूर्ण प्युअर कॉपरचा असतोय आणि ही जी लोक तयार करतात हा लोखंड असतोय. अखंड देशामध्ये फक्त आपल्या इंडियामध्ये लोखंडाला बॅन नाहीये, पण लोखंडाची जर एखादी ॲलर्जी झाली तर तुम्ही 10 कोटी रुपये जरी खर्च करतो म्हटला तरी ती ओके होत नाही. म्हणून मी सर्वांना, माझ्या हितचिंतकांना, माझ्या कस्टमरांना, माझ्या व्यापाऱ्यांना सल्ला देतोय, 4 पैसे जास्त घ्या, गिरायकांना पण जास्त सांगा, पण क्वालिटी विका. आज आपलं वैशिष्ट्य मॅडम गेली जवळजवळ मला वाटतंय 2005 20 वर्ष मी 1 ग्रॅमचं काम करतोय, तेच करतोय म्हणजे अँटिक, मोती, कुंदन, ट्रॅडिशनल मध्ये. तर आजपर्यंत एकही गिरायक अनहॅप्पी नाही आहे की बाबा वस्तू घेऊन गेले, कलर गेला, हे झालंय ते झालंय, असं काहीच नाही. रिपीटेड कस्टमर आहे, रिपीटेड. एक गेला, आता तुम्ही घेऊन गेला, तुम्हाला आवडलं, तुमची फ्रेंडला तुम्ही सांगणार कोल्हापूरला चालली जा, अग्रवाल मध्ये जा, हा इफेक्ट पडतो. आणि तसाच एक वेगळा प्रकार आता बघायला मिळतो नथींमध्ये. पूर्वी आपल्याकडे अगदी ट्रेडिशनल नथ असायची, पारंपरिक आपल्या आजीची, आईची घरात एक नथ असायची जी घरात सगळ्यांची मोत्याची. आता सोन्यामध्ये आली, ऑक्सिडाइज मध्ये आली, मोत्यामध्ये पण आता खूप डिझाईन झालेत. मग हे सगळे कारागीर जमा करणं किंवा वेगवेगळ्या ठिकाणून जमा करणं, हे कसं तुम्ही मॅनेज करता? मग थोडा हिटॅक आहे, पण शेवटी आपला व्यवसाय आहे तो. त्यामुळे नवीन आता मी 4 लोक तर अशी डिझायनर बसवलेली आहेत की नवीन कुठलाही चांगला सिरियल आहे, कुठलाही चांगला पिक्चर आहे, आजकाल महिलांना त्यांच्या चेहऱ्यावर काय उठून दिसेल हे नाही बघत. तर आज तुम्ही हा हार घातलाय, तुमचे जेवढे फॅन्स आहे ना, मॅडमने घातलाय ना, तोच पाहिजे, तोच पाहिजे, तोच पाहिजे. तर ह्याचं आता मध्ये आम्ही कंठन विकले फार, आहो लिहिलेलं होतं वरती, चेन आहो. त्यानंतर आता नवीन ट्रेंड आला धनी, धनी. म्हणजे असं प्रत्येकाचं वेगवेगळी स्टाईल, वेगवेगळी. ते कारागीर आणि लॉकडाऊन नंतर ऍक्च्युली याच्या आधीच सोपं होतं काम, अवघड नव्हतं, कारण की पूर्ण हे जे काम करतात बऱ्यापैकी 90% बंगाली कारागीर आहेत. हे बंगाली कारागीर आपल्या कोल्हापुरात नाही आहेत, तर हे मुंबईमध्ये असतात. तर लॉकडाऊनच्या आधी ही करायची फार कामं, पण जसं लॉकडाऊन झाली, ही लोक जेव्हा कलकत्त्याला वगैरे शिफ्ट झाली, तर एवढा कारागिरांचा मारा आहे. ऍडव्हान्स पेमेंट आणि क्वांटिटी 1000, म्हणजे एका डिझाईनचे कमीत कमी 1000 पीस असेल तर आपण त्यांना ऑर्डर द्यायची नाही तर द्यायची नाही. म्हणजे मालक ती लोक झालेत आणि कामगार आम्ही झालोय, पण पर्याय नाही. आपल्याला तेवढा स्टॉक मेंटेन करावा लागतोय, ठेवावंच लागतंय. पण सर हे सगळं करताना तुमच्या आईला आता काय वाटतं? कारण तिने तुमची एवढी ग्रोथही पाहिलेली आहे आणि कदाचित मला असं वाटतं तुमचा हा बिझनेस सुरू करण्यामागे तिची प्रेरणा आहे. 100%. त्यांचं आता काय मत आहे पर्सनली? फार समाधानी आहेत आमची आई. म्हणजे भयानक कष्टातून दिवस त्यांनी काढले. पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 1:30 पर्यंत त्या जाग्या होत्या, असायच्या. 3 मुलं, म्हणजे मी, माझा भाऊ, माझी बहीण, तिघांचं शिक्षण, त्यांची लग्न, बऱ्याच गोष्टी. आज सुद्धा म्हणजे माझं वय 39 असून माझ्या आईचं वय 62 ते 63 आहे, तरी सुद्धा माझ्यापेक्षा जास्त कामाचा बसणं, बैठक जी आहे ती माझ्या आईची आहे. सकाळी शार्प 10 वाजता ती दुकानात येते, 2 पर्यंत थांबते, परत जेवून 3:30ला जी आली ती रात्री 8:45 पर्यंत थांबते. शनिवारी पूर्ण कंटिन्यू कॅशियर म्हणून, म्हणजे मी तर त्यांना मुर्मू मॅडम म्हणतोय, आपल्या राष्ट्रपती जसं आहे त्याच्या चेष्टेवारी. किती छान. आणि मग त्या पूर्णपणे सगळं कॅश डिपार्टमेंट पूर्ण त्या हँडल करतात. बाकीचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, पॉलिश आहे, कस्टमरांचे ऑर्डरचं काम आहे ते आहे, आणि आपला स्टाफ पण जुना आहे. पण मग पॉलिश म्हणजे मी जर जुना दागिना तुमच्याकडे घेऊन बरोबर तुमच्याकडनं घेतलेलाच पाहिजे का नाही? काही नाही. आपलं तुम्ही जगात कुठलाही दागिना कुणाकडनंही घ्या, त्याचं पॉलिश, रिपेरी, गाठवण्याची जी पद्धती आहे, त्याचं आपलं नाविन्यपूर्ण कलाकुसरी आहे. नथेमध्ये पण तुम्ही जे मगाशी सब्जेक्ट काढला, तर अखंड महाराष्ट्रामध्ये नथ आणि बुगडी हे ना भूत भविष्य कुठेही बघायला मिळणार, तेवढ्या व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहेत. किती छान. आणि मग साधारण सर्वसामान्यांना परवडेल? आपल्याकडे फक्त 1 ग्रॅम असतं का त्याच्या खालचेही दागिने? नाही, आपल्याकडे क्वालिटी आहे. कमीत कमी बेसिक क्वालिटी आपल्या दुकानात 100 रुपयापासून चालू होती, मोर दॅन 6000 रुपये. 6000 रुपयाच्या वरती कुठलाही आपण दागिना विकत नाही, आणि 100 रुपयाच्या आतला दागिना नाही आहे. म्हणजे असं काय नाही आहे, सेम आयटम दिसणार सेमच, फक्त कॅटेगरी वेगळी. म्हणजे गोल्डचं प्रमाण
कशावरती गोल्ड प्लेटिंग आहे, कशावर 100 मिली आहे, कशावर 200 मिली आहे, एवढाच फक्त फरक. मग त्याप्रमाणे त्याचे पैसे बदलत. अगदी बरोबर. म्हणजे 100 म्हणजे अर्थात सोन्याचा भावाप्रमाणे. पण सर, जेव्हा जागतिक बाजारपेठेमध्ये सोन्याचा भाव एवढा वर खाली होतो, त्याचा परिणाम तुमच्यापर्यंत कसा आणि किती पोहोचतो? उलट जागतिक बाजारपेठेमध्ये जसा भाव वाढतोय तसा आमचा बिझनेस वाढतोय. सॉरी, नाही थँक्यू. ह्याच्या मागचं कारण काय झालं की आता घरोघरी लग्न सरायला लग्न तर करावं लागतंय. लग्नात आईने समजा मुलीसाठी तिचे दागिने मोडले आणि मुलीचा संसार उभारण्यासाठी तिचे दागिने दिले. मग तिचे दागिने तर रिकामे झाले, त्यासाठी निदान ती बिल्वर फाटली आणि गंठण हे 3 गोष्टी तर घेते कमीत कमी. ह्याच्या आधी जेव्हा गोल्डचा भाव, म्हणजे मी जेव्हा बाजारात होतो तेव्हा 8,000 रुपये भाव होता, आज झाला जवळजवळ 98,000. तर भाव जसा वाढेल तसा आणि आम्हाला मार्केट वाढायला लागले. जेवढा भाव वाढेल तेवढा आमचा फायदा आहे. म्हणजे जे 1 ग्रॅम विकतात तेवढी पूर्ण लोक आज सॅटिस्फाईड आहे, हॅप्पी आहेत. आणि कस्टमर सुद्धा. कारण आता मला असं वाटतं की एक तर पुन्हा काही ठराविक आपले पारंपरिक दागिने सोडले तर सगळ्यांना थोडे मॉडर्न पण घालायचे. अगदी बरोबर. आणि इतके जमा करणं फायनान्शियली आता शक्यच नाही आपल्याकडे. त्यामुळे आपल्याकडे हे स्टोअर मध्ये राहतात सुद्धा, आमच्याकडे सुद्धा राहतात. आणि सेफ्टी, उद्या माझी आई जर एकटी राहते तर तिला मी सांगते तू बाई साधी चेन घाल, बरोबर, लॉकर मध्ये दागिने ठेवा साधी, कारण का कुठे कोणी खेचलं वाचलं तर परत त्याच्यासाठी रिस्क नको. बरोबर. पण सर, ह्याच बरोबरीने आपण जसा ट्रेंडचा विचार केला, आपण जसा काय म्हणतात त्याला सोन्याच्या भावाचा विचार केला, तसाच एक मार्केटिंगचा पण भाग आहे जो खूप महत्वाचा आहे की कॉम्पिटिशन. आज 1 ग्रॅमचं करणारी तुमच्यासारखी लाखो दुकानं असतील, आपण म्हणूया हजारो ह्याच्यात असतील, ऑनलाईन तर आहेतच, पण त्याच वेळेला दुकानं असतील तर त्यांची आजूबाजूला दुकानं असतील, काही बायका घरगुती करतात. मग हा तुम्हाला चॅलेंज नाही वाटत? आहेच, रोज चॅलेंज आहे मॅडम. म्हणजे आता आपल्याकडे ना अर्धा तास व्हरायटी बघितल्यानंतर आवडल्यानंतर प्राइस झाल्यानंतर मग मोबाईल काढून दाखवतात, अहो मला एवढ्याला सांगितलंय, मला तेवढ्या सांगितलं. मग त्यांना आपण कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतोय की मॅडम हे असं आहे तसं आहे. ठीक आहे, शेवटी त्यांना क्वालिटी व्हरायटी बघितलं तर ते घेतात. आणि ज्यांना लो मध्ये जायचा इंटरेस्ट आहे ते पण ऑनलाईन घेतात, पण एकदा ऑनलाईन मागवलेला कुठलाही दागिना रिपीटेड ऑनलाईन मागवत नाही. बरोबर. कारण की काय होतंय की बरेच चांगले ब्रँड सोडले तर रेग्युलर जी लोक आहेत ती काहीच्या काही विकतात आणि त्यांना नॉलेज पण नाहीये. म्हणजे जे घरगुती आता बायका जे विकायला लागलेत, काही नाही 50-100 रुपये प्लस करून फक्त इकडचं घ्यायचं तिकडं, मग उद्या त्याचं काय आहे, कलर गेला, तुटलं फुटलं, बसलं नाही, खडा पडला तर काय करणार. त्यामुळं आता बरेच अशी लोक आहेत की जी जेणेकरून दुकानातच जातात, चांगली जी व्हरायटी वाटेल ती घेतात. पण सर, आता इतकी वर्ष सातत्याने तुम्ही हा बिझनेस करताय, तर तुम्हाला या क्षेत्राचं आता फ्युचर काय असं वाटतं? फ्युचर मॅडम स्ट्रॉंगच आहे. याचं फ्युचर फार स्ट्रॉंग आहे. फक्त सर्वांनी क्वालिटी जर मेंटेन ठेवलं, कारण की थोड्याफार लोकांचं काय झालंय, क्वालिटी हलकी विकल्यामुळं लोकांचा आता थोडासा अविश्वास पण निर्माण झालाय. आपण 2,000 रुपयाचा दागिना घ्यायचा आणि एका दिवसात पांढरा पडला, दुसऱ्या दिवसात पांढरा पडला, नको बाबा. कशाला? त्यांचे मिस्टर किंवा त्यांच्या घरचे मोठे म्हणतात नको, सोन्याचं आहे तेच घाल, कशाला ते नाहीच ते, असा पण कल्चर होतोय. म्हणून माझं जास्तीत जास्त लोकांना, म्हणजे माझं मेन काम होलसेलचं आहे, तर मी आमच्या चांगल्या व्यापाऱ्यांना तेच सांगतोय, तुम्ही क्वालिटी विका. रोज 10 नग विकण्यापेक्षा 1 विका, पण चांगलं विका. म्हणजे चांगलं विकल्यावर 10 वर्ष वापरल्यानंतर गिरायक पुन्हा 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 आपल्याकडे येते. हलकं विकलं 2 दिवसात कलर गेला तर पुन्हा येतच नाही. तसंच सर, आता एक ऑक्सिडाइज प्रकारचं पण खूप जर्मन सिल्वर ज्याला म्हणतात, प्युअर सिल्वरचा पुन्हा चांदीचा भाव आता परत सोन्याला म्हणजे सेम झालाय. तर त्या जर्मन सिल्वर विषयी आपल्याकडे आहे काय? ना मॅडम, ऑक्सिडाइज मागच्या 2 वर्षापूर्वी भयानक चालत होतं, भयानक. पहिला ऑक्सिडाइज 10 वर्षापूर्वी जर तुम्ही बघितला, फक्त दांडिया जेव्हा चालत ना तेव्हा घालायचं होते ऑक्सिडाइज. पण नंतरच्या या 3 वर्ष 22 ते माझ्या मते 21 सेंटर 21 जून नंतर 2021 जून नंतर 2024 पर्यंत धूम केलं ऑक्सिडाइज दागिने, धूम. पण आता परत डब्बा झाला. आता ऑक्सिडाइज ज्वेलरी बऱ्यापैकी लोक नाही वापरत, पण फक्त दांडिया किंवा ट्रॅडिशनल ज्वेलरी किंवा आता लग्नात कुणाकुणाच्या थीम आहेत बाबा. आज आता किट्टी, महिलांच्या अलीकडे किट्टीचं प्रमाण वाढलंय, पार्ट्या, किट्टी पार्ट्या किंवा महिला मंडळ म्हणा, तर भजनी मंडळ आहे तर ते ट्रॅडिशनल भर देतात. म्हणजे बोरमाळ आली, साज आला, किंवा ती ढोलकमाळ पण खूप, बरोबर, तिला बोरमाळ आहे, सरमाळ आहे. आता ट्रॅडिशनल मध्ये गेलं, अलीकडे सिंगल गाऊन घालतात तर खड्यांचं किंवा एकाच कानात घालतात, केस पूर्ण ओपन करतात, जसं अँकलेटची पद्धत आली, घातलं जातं. बरोबर. म्हणजे हळूहळू करत काय होतंय, ओल्ड इज गोल्ड आपण म्हणतो
म्हणतोय तसा प्रकार आहे. जुनं ते सोनं. जुने दागिने जे पारंपरिक आहे, म्हणजे मी 20 वर्ष हे काम करतोय. 20 वर्षापूर्वी जी चिंचपेटी विकलेली होती, अजून सुद्धा चिंचपेटी तीच आहे. तनमनी जर तुम्ही बघितला तर सेम आहे. चिताक, साग, म्हणजे घेणारे रिपीटेड लोक पण आहेत. आणि आता कल्चर म्हणजे आम्हाला रोज 2-3 इन्क्वायरी येतात, हैदराबाद आहे, बँगलोर वगैरे, हे चिताक हमको चाहिए, चिताक हमको चाहिए, म्हणजे हौशी पण कलाकार आहेत. चिताकला काही भागामध्ये सरी पण म्हणतात. सरी म्हणतात. चिताक जसं कानातले झुमके किंवा डूल, तसं याला जुबे म्हणतात. ते मोठे असतात, त्या छत्री ती मोठे असतात. किंवा आता आपण इव्हन कोल्हापुरी साजामध्ये सुद्धा ऑक्सिडाईजचा कोल्हापुरी साज आला, नथ ऑक्सिडाईजची आली. मग आपल्या दुकानात हेही बघायला मिळतं, हेही सगळं. पण मग आता हे वेगवेगळे प्रकार, जसे ही महाराष्ट्रीयन दागिन्यांची पद्धत आहे किंवा ही टेम्पल आहे, ही कुठे कुठे तुम्ही जाऊन वेंडर्स आणता किंवा शोधता? सुरुवातीला मॅडम काय होतं की सुरुवातीला आपल्याला फार स्ट्रगल करावं लागलं. म्हणजे महाराष्ट्रात आपण तेव्हा बॅगा घ्यायचो आणि बॅगातून बसमधनं प्रवास करत, आता सातारा मार्केट आहे तर जिथं सराफ लाईन आहे तिथं जायचं की नमस्कार सर, मी असं कोल्हापूरवरून आलोय आणि हे दागिने आमच्याकडे असतात वगैरे. ठीक आहे, ठेवून जा बघूया. मग ठेवायचं. 20,000चा त्यांनी माल घेतला, 2-3 हजार रुपये देतील, बॅलन्स ठेवला, मग परत विकलं गेलं की देईन. मग 15 दिवसांनी, महिन्यानी परत तिथं जायचं. असं करत 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 कोकण आहे म्हणजे कणकवली, कसाल, कुडाळ, फोंडा, बांदा, इथून आपण फिरती करायचो. खालचा पट्टा जर घेतला, तुम्ही करायचं सुरुवातीला मॅडम आम्हीच करायचो. आता देवाच्या देणी सर्व स्टाफ, आता मॅनेजमेंट झालंय, सर्व माणसं आहेत. आता लोकच तुम्हाला फोन करतात आणि दर आता टूर फिक्स आहेत. दर आठवड्याला बाबा तू इथं जा. आता इथून जर तुम्ही गेला तर पेठ, वडगाव, खाली कराड, सातारा आणि पुणा. पुण्याला तर आपला फार चांगला सेल आहे. जवळजवळ पुण्याला 4 ते 5 दिवस माणसं तिथं होल्ड करतात. म्हणजे तुमचे पिंपरी चिंचवडला पुष्कळ दुकान आहेत, लक्ष्मी रोडला आहे, अप्पाबन चौक, असं पूर्ण पट्टा घेतल्यानंतर मग रिटर्न कोल्हापूर. पण मग तेव्हा मग जायचं लोकांकडे आणि मग ते साम पुढे काय व्हायचं? दुकानात गेल्यानंतर मग कोण नाण्याची 10 बोट, आपली 10 बोट काय एकसारखी नाही आहेत. कोण चांगला पासा, बर होय काय, बसा, चहा घ्या वगैरे. कोण असायचं, गिरायक असायचं, मग आपण बसायचं. अर्धा तास झाला, 1 तास झाला, 2 तास झाला, मग सर जरा बघणार काय. मग त्यांचं ऍटिट्यूड वेगवेगळा प्रत्येकाचा. कोण म्हणणार गडबड असेल तर जा बाबा, आता काय वेळ नाही, मी गिरायक करू का तुझं बघू. मग तो जोपर्यंत फ्री होत नाही तोपर्यंत थांबायचं. 2 तास, 3 तास, 4 तास थांबून तो घेईल का नाही ह्याची गरज नाही. बघितलं, ओके ठीक आहे, पुढच्या वेळेस बघूया. मग तेव्हा निराश व्हायचं, जरासं 2 मिनिटं मनातला मना विचार करायचा, परत यायचं. असं करत करत एखादी गोष्ट सातत्याने केल्यानंतर यश हे मिळतंय, हे निश्चित आहे. म्हणजे माझा आलेला अनुभव. म्हणजे अलीकडची जी पिढी आहे, मी माझ्या मुलांचं पण उदाहरण देतो. एखादी गोष्ट केली, एका गोष्टी सक्सेस नाही झालं एका मिनिटात समजा, तर ते विषय ड्रॉप करतात, जाऊ दे तिकडे, कशाला, नवीन काय तर करूया. पण एकच गोष्ट जर सातत्याने केली, म्हणजे आम्हाला जे अनुभव आले, तर यश हे 100% आहे. पण सातत्य गरजेचं आहे. चिकाटी बरोबर. म्हणजे आमच्याही फील्डमध्ये एका पिक्चर नंतर आपण हिट होतो, बरोबर, आनंद आहे, कौतुक असतं त्या मुलांचं, बरोबर. पण ते काम त्यांनी जर पुढच्या पिक्चर मध्ये केलं नाही तर त्यांना कोणीच ओळखणार नाही आणि लक्षात ठेवणार नाही. बरोबर. आणि पुन्हा तुमच्याही क्षेत्रात सेम आहे, आमच्याही क्षेत्रात सेम आहे. लोकांची स्मृती फार छोटी आहे, बरोबर. तुम्ही आता छान दिलत म्हणून ते लक्षात ठेवतील, नंतर पुढच्या वेळेला दुसऱ्याकडे जातील. पण जर मी त्याला तेवढी चांगली सेवा दिली, तेवढं चांगलं काम केलं आमच्या फील्डमध्ये, तुम्ही चांगले जर त्यांना दागिना दिला तर तो तुमच्याकडे परत येणारच आहे. पण सर, जेव्हा हे 1 ग्रॅमचे दागिने तुम्ही आता करता, किंवा आता पुढे तुम्हाला आता काय करायचं? म्हणजे काय झालं, पहिला 1 वर्षापूर्वी माझ्या डोक्यात होतं की महाराष्ट्रामध्ये एक कमीत कमी 200 स्टोर ओपन करायचे. पण बघितलं मी, आता आपले 3 स्टोर आहे, ऍक्च्युअली मॅनेज होत नाही. म्हणजे मी जिथं आहे तिथं मस्त गिरायक आहे, व्यापार चांगला आहे, सर्व गोष्टी आहे, होलसेल चांगला आहे. मग आता मी ते डोक्यातून काढलं माझ्या. म्हणजे याच्या आधीचे तुम्ही जर माझे इंटरव्ह्यू बघितले किंवा माझ्यावर पुस्तक पण लोकांनी पुष्कळ लिहिलेले आहेत, तर तेव्हा इच्छा होती 200 स्टोर करूया, हे करूया, ते करूया. पण आता नाही. आता एकच दुकान आपलं, आणि होलसेलचं काम चांगलं प्रमाणात वाढलेलं आहे आणि वाढवायला लागलोय. आणि नवीन नवीन दागिने देणे, नवीन नवीन गोष्टी घडवणे, पॅकेजिंगवर चांगला भर देणे, असं डोक्यात एक कल्पना केलेली आहे. बरोबर आहे. कारण सर, एवढा पसारा वाढवण्यापेक्षा आणि कुठंच लक्ष न देण्यापेक्षा जे आहे ते करणं. आमच्या आईचं तसं म्हणणं होतं की तुझ्या पाठीच्या मागे सर्व अंधार आहे, त्यामुळे जेवढं झेपते तेवढं कर, उगाच पळू नको. आता 39 वर्षात जवळजवळ 9 वर्षापासून 30 वर्ष झालं मी काम करतोय. तर आता ओके, बस. म्हणजे करणार, काम करणार नाही अशातला भाग नाही. पण उगाच 100-200 दुकानं करून नाही होत मॅनेज. त्यापेक्षा जे आहे इथं तिथंच काम वाढवणार.
कारण उत्तम क्वालिटी हे सुद्धा तुमच्या दुकानाचं आणि तुमच्या ब्रँडचं नाव आहे, तर तो ब्रँड टिकवणं तितकंच गरजेचं आहे. अजून एक व्यक्ती आपल्या आयुष्यात उभी असते जी आई पाठीशी असते, तिचा मायेचा हात असतो, पण एक व्यक्ती आपल्या बरोबरीने आपल्या बरोबर चालत असते सगळ्या सुखदुःखात. ती म्हणजे आपली काय म्हणतात त्याला अर्धांगिनी आपण जिला म्हणतो, किंवा धर्मपत्नी. तिच्याविषयी काय सांगा? माझ्या प्रगतीला जसा आईचा खारीचा वाटा आहे तसा फार मोठा तिचा पण वाटा आहे. कारण की लग्नाला 16 वर्ष पूर्ण झाले, तर घरची पूर्ण एक साईड जबाबदारी पूर्ण तिने पार पाडलेली आहे. त्यामुळे मी सारखं पुणा, मुंबई किंवा बाहेर गावी फिरती ही गोष्टी करू शकतोय. त्यामुळं घरची पूर्ण जबाबदारी ती एकदम प्रामाणिकपणे पार पाडल्यामुळं जसं आईचं सहकार्य आहे त्याचप्रमाणे माझ्या धर्मपत्नी निधिका अग्रवालचं पण फार मोठं सहकार्य आहे. त्या घरी असतात त्यामुळे तुम्हाला घरचं टेन्शन कुठल्याही पद्धतीने राहत नाही. पण त्यांना किती आवड आहे दागिन्यांची? फार फार आवड आहे. आणि मी ऍक्च्युली तिची आवडच पूर्ण केली. नवीन दागिना तयार करताना पहिला बायकोला कसा दिसतोय असं तिच्याकडे आता भयानक दागिने. ती तुमची मॉडेल आहे. मॉडेल. आणि त्यांच्या घरी मला असं वाटतं त्यांच्या दुकानापेक्षा यांच्या घरी जास्त दागिने आहेत. कारण प्रत्येक दागिना तिच्यावर चांगला कसा दिसतो त्यावरनं, आणि इनफॅक्ट मला असं वाटतं त्यांच्या आवडीनिवडीवरनं तुम्हाला मार्केटचा पण एक फरक कळत असेल ना. फक्त तिचं काय आहे प्लस पॉईंट, मी काही जरी दिलं तरी आता पानं आहेत बाजूला, तुमच्या पानांचा एखादा हार करून जरी तरी म्हणणं मस्ती आहे, अच्छा दिखता है. किती छान. म्हणजे तिचं खरंच जेन्युइन तुमच्यावर मनापासून प्रेम आहे आणि ती तुमची मॉडेल आहे. तर अशा मॉडेललाही आम्हाला भेटायला आवडेल. आम्ही जर दुकानाला व्हिजिट दिली तर त्यांनाही आम्हाला भेटायला खरंच नक्की मॅम. थँक्यू.